भारत के एक हो एक संस्थ राष्ट्र का चिंतन म्हणजे कोटी कोटी जनता की सर्वप्रथम मी भगवंतांनी नतमस्तक होतो आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या सरकारमध्ये आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या आमच्या वहिनी भगिनी श्वेताताई, त्यानंतर माझे 12वी पर्यंतचे बालमित्र माननीय श्री उमेश काळे सर, त्यानंतर माझे आदर्श आणि जे इमर्जन्सीचे डॉन म्हणून प्रख्यात आज बार्शीमध्ये देखील ज्यांचं नाव होत आहे ते आमचे धीरज जाधव सर, त्यानंतर ह्या हेल्थ क्लबच्या आमच्या भगिनी डोकरे मॅडम, त्यानंतर माझ्या सौभाग्यवती आणि उपस्थित सर्व माझ्या राष्ट्रबंधू आणि भगिनी. मी काही इथे सर्वत्र मी सांगतो की आज एक व्याख्यान आलेलं नाही आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटाच्या वर मी वेळ घेणार नाही. लक्षात घ्या की बेसिक लाईफ सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे आपण इथून जाताना डिग्री घेऊन जातो आपण की बेसिक लाईफ सपोर्ट अशा प्रकारची डिग्री आज सगळ्याला मिळाली असं मला जाहीर करायला योग्य वाटेल. आणि अशा प्रकारची ट्रेनिंग आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. बेसिक लाईफ सपोर्ट हा सुद्धा एक माझा आवडता विषय होता, पण आम्ही काय करतो व्हर्च्युअल खरोखर माझा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल, कारण मी उपजिल्हाधिकारी पर्यंत काम करतो, त्यानंतर वैद्यकीय आमचं 40 बेड्स हॉस्पिटलला आणि कोरोना हॉस्पिटल सुद्धा. तर त्यामुळे खरोखर त्याचा आभार मानतो. आणि मला आठवलं की बेसिक लाईफ सपोर्ट हे एका दिवसाचं ट्रेनिंग मी पुण्याला अटेंड केलं होतं सर रुबी हॉलला, त्यावेळेस 5,000 रुपये आम्ही भरले होते आणि नावाला सर्टिफिकेट मिळालं. आज इतकं फुकट त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे, करायला पाहिजे. मी पुरुषाचं नाव आपण घेत नाही, सेवा किलोमीटर पडद्यामागच्या घरात ते असतात. दरवेळी आपण पाहतो की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रियांचा हात असतो, तसा आज स्त्रियांचे यशस्वी आहे त्याच्या मागे पुरुषांचा हात नाही होतो. आणि म्हणून आपली संस्कृतीचे म्हणते की मातृ परदेवता, म्हणजे येते नागरिक पूजनती रमणीची तत्व देवता. म्हणून आपण पाहतो की आताच आमच्या मॅडम देखील स्त्रियांविषयी सांगितलेलं आहे का, तर ती उठल्यानंतर सर्वप्रथम बघते की माझा भाऊ किंवा माझी मुलं शाळेत जायचे, माझ्या पतीला व्यवसायावर जायचं, त्यामुळे स्वतःचं सोडून ती तिकडे काम करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये तिला कुठेतरी असे छोटे मोठे आजार व्हायला लागतात, ते अंगावर काढतात, ते आम्ही गंभीर स्वरूप धारण करतो. त्याच्यामुळं अशा प्रकारचं मार्गदर्शक आरोग्याचे मिळणं हे खरोखर फार महत्वाचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आजच्या या कार्यक्रमातून करणं म्हणजे हे प्रकारचा संस्कार सोहळा आहे असं मला म्हणायचं आहे. जाताना एवढं सांगेल की आपण प्रत्येकजण दिवा सायंकाळी लावतो आणि लावताना म्हणतो की शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय धूपज्योती नमस्तुभ्यं. शत्रुबुद्धी झालं तर आरोग्य धनसंपदा सांगितले की काय धनसंपदा सगळ्यात मोठी आहे, तर आपली संस्कृती सांगते की धर्म अर्थ काम मोक्ष आरोग्य मूलभूत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो ना त्याची 4 पुरुषार्थ असतात. धर्मपालन म्हणजे कर्तव्य कर्माची धर्म, जे काही कर्तव्य असतं ते, त्यासाठी आरोग्य चांगलं लागतं. अर्थ म्हणजे पैसा कमवायचा असेल तर शारीरिक मानसिक आपण सक्षम लागतो का, म्हणजे आयुष्याचं जर आपल्याला दुःख घ्यायचं असेल तरी देखील आपल्याला शरीर मन आत्मिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग पाहिजे. आणि मोक्ष प्राप्तीला सुद्धा जायचं असेल तर आपल्याला आरोग्य चांगलं लागतं. म्हणून माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण केले पाहिजे, कारण शरीराचा नाश झाला असेल तर सगळ्या गोष्टी चालू. कारण मी जास्त वेळ नाही मला तुमच्याकडे बोलण्याची संधी दिली आणि खरोखर असं कौतुक असतो प्रेरणादायी कार्यक्रम जो मी काल अरेंज केला त्याबद्दल मी सगळ्यांचे म्हणून एकदा आभार मानतो आणि माझ्या मी माननीय व्यासपीठ सर्वांना अभिवादन. मला जास्त बोलायची सवय नाहीये, पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद. आणि आज धीरज जाधव सर आणि उमेश काळे सरांचं खूप खूप आभार. आणि माझ्या जाऊबाई रमाताईंचे तर खूप खूप, आनंद भाऊजी आणि रमाताईंचे खूप खूप आभार. म्हणजे बर्थडे हे फक्त निमित्त मात्र होतं. बर्थडे म्हणजे काही आपण फॅमिली सोबत काय नियोजन करतो, घरी गोडधोड करतो किंवा एखाद्या वेळेस हॉटेलला जातो हे करतो, पण बर्थडेच्या निमित्ताने म्हणजे हे फक्त निमित्त मात्र होतं. आपल्या हेल्थ क्लबच्या लेडीजसाठी ज्या पद्धतीने मनीषाताई आणि लोकरे दादा ते खूप प्रयास करतात, म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण त्यांचं कौतुक करणे आणि कधी दादांचं खाडं नसतं. आणि पावसात सुद्धा अक्षरशः एक्सरसाइज केलेली आपण सर्वांनी म्हणजे. आणि त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींचं तर खूप कौतुक करेन. माझ्या ह्याला मान देऊन सगळ्या जणी आल्या आणि आपल्याला धीरज सरांकडून खूप छान प्रशिक्षण मिळालंय. आणि त्या अनुषंगाने जर एक जरी जीव वाचला आपल्याकडून किंवा आपण शिकवलेल्या मुलाकडून तरी सार्थकी लागलं म्हणायचा हा प्रोग्राम आपला. हा
आणि रमाताईंचे खूप खूप आभार की नाही माझा थोडा गॅप पडतो पण नक्की मी रमाताईंनी अत्यंत सुंदर पद्धतीने मी त्या बोलल्या होत्या की कुठल्या विषयावर बोलायचं आहे तर माझ्या मनानेच म्हणजे स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स असतात PCOD किंवा जे आपण सांगू शकत नाही मग त्यासाठी स्पेशल डॉक्टरांकडे जावं लागतं आपल्याला की वाईट डिस्चार्ज वगैरे त्या ह्याच्यामध्ये मुलींना पण प्रॉब्लेम बराच असतो आणि आपण सांगू शकत नाही तर त्या विषयावर थोडंसं रमाताईंना बोला किंवा कॅन्सरचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं आहे आणि बायका लपवतात आपण दवाखान्यात जायला कंटाळा करतो नाही मला काहीच नाही झालं एका पद्धतीने दुर्लक्षितच करतो आपण फक्त मुलांकडे आणि नवऱ्याकडे लक्ष देतो त्यांचं आपल्याकडे लक्ष असो किंवा नसो पण म्हणजे मी कशी बोलते मला माहिती नाही असते लक्ष मी माझ्या असं लक्ष नसल्याशिवाय फोटो आणि एवढा छान कार्यक्रम माझ्या मी जो केला त्यांची छान वाटते की फुल नाही फुलाची पाकळी आपण समाजासाठी काहीतरी द्यावं आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की अशा पद्धतीने तुमच्या परीने तुमचा बर्थडे अशा पद्धतीने सेलिब्रेट करा किंवा काही छोटा खाली का असेना काही असतं आपल्या कुणाच्या अपेक्षा नसतात आपण सगळ्या मैत्रिणी एकसारखे एक फॅमिली जसं दादा म्हणतात की आपण एक फॅमिली आहोत आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही आपण सामील होतो म्हणजे तसं तर बर्थडे करायचं काही हे नव्हतं कारण ह्या 2 महिन्यामध्ये आपल्या जवळच्या एकदा ह्याच्यामध्ये की दुःखद घटना घडलेल्या आहेत त्यामुळं आपण पण हे खूप गरजेचं होतं म्हणूनच आपण हा कार्यक्रम ह्या निमित्ताने हे केला बाकी बर्थडे म्हणजे काय वय वाढणे आणि आपल्याला वय वाढलेलं चालत नाही त्यामुळे सगळ्यांचे आभार मी सन्माननीय सगळ्यांचे आभार मानते आनंद भाऊजी रमाताई स्पेशल परांड्याहून त्यांच्या वेळ काढून अगदी आणि त्यांच्या अडचणी खूप होत्या मध्ये की रस्ता नव्हता लांबून पण ते 2 जण आले आणि आदित्य बाळाचे पण खूप खूप आभार आणि त्याचंही आता माझा पुतण्या आहे त्याचा आता नंबर लागलाय मेडिकलला म्हणजे आईवडिलांच्या पावलावर पाऊल आहे त्याचं खूप आभार मानते सरांचे खूप धन्यवाद धीरज सर अतिशय छान पद्धतीने आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि एकाचा जरी प्राण वाचला तरी पण हे खूप सार्थकी लागेल असं काही कुणाबद्दल होऊ नये पण गरज पडली तर आपल्याकडून ते प्रयत्न व्हावे आपले रवी कदम सर सातारा हिल मॅरेथॉन मध्ये 2 तास 15 मिनिटांमध्ये 2 तास 15 सेकंदामध्ये त्यांनी रन कंप्लीट केलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार 21 किलोमीटर त्यांनी रन केलेला आहे खूप कमी वेळामध्ये आणि बार्शी तिथं सरशी त्या अनुषंगाने मी रविराजांचा खूप खूप कौतुक करते धीरज सर त्यांचा सत्कार करते आपले भावी डॉक्टर आदित्य आनंद मोरे यांचा मुंबई येथील जे मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये नंबर लागल्याबद्दल त्याचाही सत्कार तू काढतेस का मध्ये पोलिसांच्या ठिकाणी माहिती चर्चा आणि सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय मला इथं म्हणजे त्यांच्यासाठी खूप जोरात टाळ्या होऊन जातो खूप मन स्वभाव आणि सगळ्यांना आपलंसं करून घेणे कुणालाही काही न बोलणे एवढ्या लेडीजला हँडल करणं
म्हणजे एका व्यक्तीला घरातल्या नवऱ्याला सुद्धा शक्य नसतं, म्हणजे एका व्यक्तीला हँडल करणं आपल्या बायकोला. तर इतक्या सगळ्या लेडीज एकत्र येऊन आम्ही खूप मोठे मोठे प्रोग्राम घेतो. इथं मान्यवरांना थोडंसं सांगते, आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा खूप मोठा झालेला आहे सर. आणि दांडियाचा आपला कार्यक्रम आहे, मागच्या वर्षीचा पण कार्यक्रम आम्ही खूप मोठा केला. त्याप्रमाणे बक्षीस वगैरे स्पर्धा घेतल्या, आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यामध्ये. आणि मनीषा वहिनी आणि लोकडे दादांचं खूप खूप कौतुक आहे. ते न विसरता म्हणजे आणि न खाडं करता किंवा एक्सरसाइज सकाळी 6 वाजता चालू होते, 5:45ला. आणि त्याच्यामुळं वहिनींचा स्वभाव म्हणजे खूप छान आणि मनमिळावू. त्याच्यामुळे इतक्या सगळ्या लेडीज आणि त्या कौतुक आहेत. लोकडे दादा पण तुम्ही आपल्या हेल्थ क्लब तर्फे मनीषा वहिनी आणि लोकडे दादा यांचं थँक्यू देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं तर तो मात्र अवघड होऊन जातं सगळं. आणि ह्याच्यासाठी कमीत कमी आपण आपल्या आरोग्याविषयी जागरूक असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी काही पाठ तुम्हाला ज्ञान द्यायला आलेली नाही आहे ना, कारण आजकाल गुगल बघा आहे, बरंच तुम्हाला माहिती असतं आहे ना. माझ्यापेक्षा एखाद्या जास्त नॉलेज तुम्हाला असेल काही गोष्टींविषयी. पण मी काय म्हणेन की बाबा जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो ना, सगळ्यात पहिल्यांदा येतो आपला आहार, दुसरी गोष्ट येते आपला विहार किंवा वेळच्या वेळी केलेला व्यायाम, तिसरी गोष्ट येते की आपलं काय म्हणतो आपण त्याला, आपली झोपेचं व्यवस्थापन असतं, झोप प्रॉपर झोप पाहिजे. त्याच्यानंतर तो प्रॉपर वॉटर इनटेक आपण घेतलं का. त्याच्यानंतरची गोष्ट येते की आपला माइंडसेट कसा आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. ओके, मला तर असं वाटलं होतं की आता मला 1 तास उशीर झालाय, 1 hour लेट. वार्षिकची लोक आता काय करतील, पण नाही, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसं काही वाटलं नाही, येऊ देत आता मॅडमकडे बघते, असं काही नाही झालं. येस, तर जेव्हा आपण आहाराचा विचार करतो ना, तर आपल्या आहारामध्ये 40% कर्बोदक, 30% प्रथिन आणि 30% हेल्दी फॅट असायला हवे. फॅट हा शब्द ऐकला की आपल्या अंगावर काटा येतो, बरोबर आहे की नाही. आपल्या डोक्यात येत असतं हा कोलेस्ट्रॉल, पण असं काही नाही आहे. हेल्दी फॅट पण आपल्या शरीराला आवश्यक आहे. आणि आपलं शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं आहे. आणि त्या पेशींना जर भूक कशाची असेल तर 2च गोष्टीची असते, एक म्हणजे हेल्दी फॅट आणि दुसरं म्हणजे प्रोटीन, प्रथिन, चांगल्या प्रतीची प्रथिन. पण हे प्रथिन पोहोचवण्यासाठी आपली ताकद, पचन शक्तीची ताकद किंवा पचन शक्ती प्रॉपर पाहिजे. आणि त्याच्यासाठी जेव्हा आपण प्रथिनांचा विचार करतो आहारामध्ये, तर आपला थोडासा व्यायामाचा